दिवस, म्हणजे त्या दिवशी मी पास्ता बनवला, त्यानंतर मी लंच पण बनवला होता, बट असं विशेष काही झालं नाही, त्यामुळे मी काही शूट केलं नव्हतं. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आज मी छान लंच बनवणार आहे. तर मी लंचमध्ये शापूची भाजी आणि भाकरी बनवणार आहे आणि विशेष म्हणजे मी आज लोखंडाची कढई माझी यूज करणार आहे. तर मी तुमच्यासोबत ती माझी कढई शेअर करते. सो चला माझ्यासोबत लंच बनवूया. ओके, सो ॲज आय सेड आपण आज शापूची भाजी बनवणार आहे. तो मी शापू छान असा धुवून घेतलेला आहे, कापून घेतला आहे, कारण आजकाल काय होतं की भाज्यांना थोडी माती असते. तर मी शापू धुवून छान वॉश करून घेतला आहे, कापून सॉरी. अँड ही आहे माझी लोखंडाची कढई. सो तुम्ही बघा, ही लोखंडाची कढई आहे माझी. तिला मी छान वॉश केलं आहे. आता या कढईमध्ये मी शापूची भाजी बनवणार आहे. थोडंसं आयर्न पोटात गेलेलं पण चांगलं असतो, सो त्यासाठी मी ही कढई घेतली आहे. 1-2 वेळा भाजी बनवली आहे मी, आता त्यानंतर नव्हती बनवली मी, बट लेट्स ट्राय. आज मी शापूची भाजी यामध्ये बनवून बघते. शापूच्या भाजीसाठी मी घेणार आहे हिरव्या मिरच्या, कारण मी हिरव्या मिरचीची करणार आहे. तर मी मिरच्या अशा छान ह्याच्यामध्ये काढून ठेवलेल्या आहेत, डेट काढून सगळ्या मिरच्या अशा बॉक्समध्ये पेपर टाकून ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्या खराब पण होत नाहीत आणि डेट काढलेले असतील तर त्या खूप दिवस टिकतात. आणि दुसरं म्हणजे कढीपत्ता. तर मी घरून गावाकडून आणलेला कढीपत्ता आहे आणि जवळजवळ याला 20 दिवस झालेले आहेत. हा कढीपत्ता मी सगळा सोडून ठेवला आहे. 20 दिवस झालेत, बट स्टील सगळा आहेच्या आहे असाच आहे. तर कढीपत्तासुद्धा खूप छान व्यवस्थित असं जर बॉक्समध्ये ठेवला तर राहतो तो. सो तुम्ही असं सगळ्या पानं काढून घ्यायचे आणि बॉक्समध्ये ठेवायचे. हा जवळजवळ 20 दिवसांपूर्वीचा आहे, पण तरी पण एक पण पान खराब झालेलं नाही आहे, सगळं एकदम व्यवस्थित आहे. सो मी कढीपत्ता काढला आहे, मिरच्या काढल्यात आणि लसूण मला सोलावा लागेल, कारण लसूण सोलेलं नाही. लसूण आणि मिरची मी बारीक करून घेतलेली आहे. आता मी फोडणी देणार, कढीपत्ता वगैरे टाकून आणि त्यामध्ये सुद्धा त्यामध्ये ऍड करणार आहे. तर चला सुरू करूया. तेल ऍड केलेलं आहे. कढई आपली चांगली तापलेली आहे. कारण कढई थोडी बारीक आहे आणि भाजी जास्त आहे, त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट जातं मिक्स करायला. आणि ही कढई तापायला सुद्धा थोडा टाईम लागतो. एकदा तापली की मग पटकन भाजी होते. त्याच्यामुळे आता सगळं मिक्स करून घेते. अजून याच्यात मला डाळ ॲड करायची आहे आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकायचा आहे, ते टाकते मी. डाळ मी धुतलेली आहे चांगली, ती आता ॲड करते. तुम्हाला आवडेल तशी ॲड करा, जास्त नाही पण थोडीशी टाका. माझं मीठ पण टाकायचं राहिलं आहे. तर असं एवढं प्रमाण आहे माझं, एवढं चमचा माझं प्रत्येक भाजीला मीठ असतं. पातळ भाजीला मी थोडंसं जास्त टाकते, पण सुक्या भाजीला एवढ्या चमच्यात बस होऊन जातं. तर एवढ्या चमच्याचं माझं माप आहे आणि सोपी ट्रिक आहे ती. ॲक्च्युली तो चमचा माझं माप आहे, कारण त्याच्यात बरोबर माझं आता माप बसलं आहे, त्याच्यात बरोबर तेवढंच मीठ पडतं जेवढं भाजीला गरजेचं असतं. सो 1 चमचा मीठ टाकलं आहे. थोडी भाजी शिजली की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे मी. जरा याच्यात थोडंसं पाणी आहे खाली, तर हे जरासं पाणी आटलं की मग मी कूट टाकते. तोपर्यंत चला आता मी भाकरी बनवते आणि मग झालं आपलं लंच रेडी.
भाजी आहे. हा माझा थोडासा ओबडधोबड असा कूट आहे, तर तो मी टाकते भाजीत. मी शनिवारी रविवारी एका आठवड्याचा कूट वगैरे करून ठेवते, कारण ते बरं पडतं. म्हणजे अचानक भाजीला टाकायला होतं. आता मी कधी शेंगदाणे भाजले असते, कधी मी कूट केला असता, त्यापेक्षा माझ्याकडे एक आठवड्याचा कूट रेडी असतो आणि त्याच्यामुळे भाज्या पटपट होतात. सकाळची गडबड होत नाही, पटकन भाज्या होतात. आता मी कूट टाकलाय. आता मी भाकरी करायला सुरुवात करते. ज्वारीची भाकरी करणार आहे मी आज. भाकरी करूया, पण त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हे ॲप्रन. कारण शक्यतो भाकरी करताना माझा टॉप खूप खराब होतो. भाजी करताना नाही एवढं, बट भाजी ॲटलिस्ट भाकरी करताना भाकरी करूया. भाकरी म्हणजे अशी गोष्ट आहे की पीठ मळणं, भाकरी थापणं आणि थर्ड इज भाकरी भाजणं. या तिन्ही गोष्टी जर एकत्रित मिळून आल्या तर ती भाकरी तुमची चांगली होते. त्यामुळे मला जवळजवळ आता खूप दिवस झाले भाकरी शिकते. आता कुठं जर बरोबर यायला लागत आहेत. बट जर तुमच्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित असतील तरच भाकरी चांगली बनते. एक जरी गोष्ट चुकली तरी भाकरी मिक्स करून तेव्हा ती भाकरी चांगली बनते. पीठ मळलेलं आहे मी व्यवस्थित. तवा पण ठेवलाय चालू करायचं. हे उचलून तव्यात टाकणं. जमले टाकून पलटली पण आहे तिला. छान भाकरी फुगली म्हणजे तुमचं सक्सेसफुल झालंय, म्हणजे जमलंय. पण रेडी आहे. लंच पण रेडी आहे. छान. स्वयंपाक बनवून झालेला आहे आणि जोपर्यंत ते किचन मी आवरत नाही तोपर्यंत मला समाधान मिळत नाही. सो किचन सुद्धा सगळं क्लीन केलं आहे. लंच झालेलं आहे. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ गाईज. तर मी तुम्हाला दाखवलं की मी लंच कशा प्रकारे बनवलं. एकदम सिम्पल स्वीट हेल्दी असा लंच मी आज बनवला होता आणि तुमच्यासोबत मी रेसिपी पण शेअर केली माझ्या शापूची भाजीची. आणि अशीच इंस्टाग्रामवर सुद्धा मी छोट्या छोट्या रेसिपी शेअर करत असते, तर माझं इंस्टाग्राम पेजसुद्धा व्हिजिट करायला विसरू नका. जर अशा प्रकारचे व्हिडिओज ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुम्हाला अजून कशा प्रकारे माझे ब्लॉग्स बघायला आवडतील मला कॉमेंट्समध्ये सांगा. मी तशा प्रकारचे बनवण्याचा प्रयत्न करीन. अँड ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आनंदी राहा, सुखी राहा आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.